हाय हॅलो. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी डिश मी संडेला बनवली होती ती म्हणजे मलाई सीख कबाब आणि हा गव्हाच्या पिठाचाच मी लच्छा पराठा बनवला होता. एकदम मस्त आणि टेस्टी डिश बनली होती. हे बघा, त्यासाठी मी इथे घेतलं होतं 1 किलो एवढं बोनलेस चिकन. त्याचा मी घरातच खिमा तयार केला आणि बघा मग मी तो खिमा मॅरिनेट करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे ॲड केलं धने पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, फक्त अर्धा चमचा एवढी बारीक केलेली हिरवी मिरची आणि 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 मोठे चमचे होममेड गरम मसाला आणि 1 छोटा चमचा एवढं काळी मिरीचं पावडर आणि मीठ ॲड केलं चवीनुसार. आणि मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून त्यातील पाणी काढून घेतलं होतं आणि मग ते ॲड केले. नंतर ॲड केली खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अगदी थोडासा पुदिना माझ्याकडे थोडाच असल्यामुळे मी तेवढाच ॲड केला. तुम्ही यापेक्षा जास्तही ॲड करू शकता. त्यानंतर मी यात साजूक तूप आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला आणि खिमा छान मॅरिनेट करून घेतला. आता मी यासाठीच्या ग्रेव्हीचा मसाला तयार करणार आहे. तोपर्यंत आपला खिमा छान मॅरिनेट होणार. आणि बघा, त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप घेतलं आणि हे 4 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतले आणि ते तुपामध्ये फ्राय केले. त्यामध्ये एक 7-8 हिरवी मिरची, 15 ते 20 एवढे बदाम आणि 8 ते 10 एवढे काजू ॲड केले. नंतर त्यात एक 10-15 लसूण पाकळ्याही ॲड केल्या आणि ही खूप सारी काड्यांसहित कोथिंबीर ॲड केली. नंतर हे मी मिश्रण छान थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून त्याची पेस्ट तयार करून घेतली. हे बघा, मावशींनी सकाळीच मस्त माझ्यासाठी पराठा बनवण्यासाठी असं गव्हाचं पीठ भिजवून ठेवलं होतं आणि तेही मस्त मी थोडंसं तेल लावून माझ्या हाताने मऊ करून घेतलं. आणि आता मी बनवणार होते सीख कबाब. आपला खिमा मस्त मॅरिनेट झालेला आहे. आणि हे बघा, ही आहे कनूची चॉपस्टिक. तर तिचा जेव्हा कोरियन मूड ऑन झालेला असतो ना, तेव्हा ती ह्या चॉपस्टिक्स वापरते आणि त्याने नूडल्स खाते. मग मी आज हे सीख कबाब बनवण्यासाठी त्या स्टिकचा वापर केला. सीख म्हणजे मुळातच त्याचा अर्थ होतो स्टिक किंवा काडी आणि काडीवर बनवलेला कबाब म्हणून हा सीख कबाब. पण मग अचानकच आमचं ठरलं की चला बाहेरच्या किचनवर आपण कुकिंग करूयात आणि त्यासाठी कनूनेही मला खूप मदत केली. आम्ही असं सगळं साहित्य आउटडोअर किचनवर ट्रान्सफर केलं. आणि हे बघा, आता मी आपले सीख कबाब मस्त भाजून घेणार आहे. त्यासाठी मी ह्या ग्रिल पॅनवर थोडंसं साजूक तूप ॲड केलं आणि त्यावर हे मी कबाब ठेवून दिले भाजण्यासाठी. हे बघा, आता मी ग्रेव्ही तयार करण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं तूप म्हणजे 2-2 चमचे एवढं मी तेल आणि तूप ॲड केलं. बघा, आपले सीख कबाब किती छान भाजून रेडी आहेत. आणि ग्रिल पॅनवर ह्यासाठी केलं की बघा, ग्रिलच्या ह्या रेषा किती छान दिसत आहे. म्हणजे डिश टेस्टी तर बनते पण दिसायलाही एकदम मस्त बनते. आणि मग नंतर मी त्या पॅनमध्ये ज्यामध्ये मी ग्रेव्ही बनवणार आहे 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि ती छान तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत मस्त फ्राय करून घेतली. आणि त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती कांदा, काजू, बदाम, कोथिंबीर ह्याची, तर बघा ती पेस्ट ॲड केली आणि मस्त सर्व मसाला परतवून घेतला. हे बघा, आपले हे सीख कबाब मस्त रेडी आहेत आणि छान त्याला ग्रिल्सच्या ज्या लाईन्स आहेत त्यामुळे ते छान वाटत आहे. आणि बघा, मी आता ह्या ग्रेव्हीमध्ये धने पावडर, जिरे पावडर आणि ही कसुरी मेथी असं ॲड केलं आणि छान त्याला व्यवस्थित परतवून घेतलं. आणि मीठही त्यामध्ये मी चवीपुरतं ॲड केलं आणि मीठ बेताचंच ॲड करायचं कारण कबाब्समध्येही मीठ आहे आणि ग्रेव्हीमध्येही आपण मीठ टाकणार असतो. तर बघा, आता कबाबची दुसरी बॅचही मस्त रेडी झाली आहे.
आणि आपली ग्रेव्ही छान फ्राय होत आहे. आणि तोपर्यंत हे रेडी झालेले कबाब्स होममेड पुदिना चटणीसोबत मी सर्वांना खाण्यासाठी दिले. आणि हा बघा आमचा आउटडोर किचनवरील धिंगाणा. आणि हे बघा, वाव, होममेड पुदिना चटणीसोबत कबाब्स एक नंबर लागले. आता हे बघा, ही पेस्ट छान परतून रेडी झाली. त्यामध्ये मी 2 चमचे एवढं दही ॲड केलं आणि 2 मोठे चमचे एवढं घरातीलच फ्रेश मिल्क क्रीम ॲड केलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. आणि मस्त ह्यामध्ये सगळ्या ग्रेव्हीमध्ये मी हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. हे बघा, आपले सर्व कबाब्स रेडी आहेत. आणि हे जे छोटे छोटे टिक्की दिसत आहे ना, ह्या कनूने बनवल्या आहेत. संडेला तिच्या पप्पांनी तिला TV बघणं अलाऊ केलं नव्हतं, त्यामुळे मग सहजच टाईमपास म्हणून मम्मा मला पण करू दे ना, मग मीही तिला टिक्की बनवू दिल्या. आणि हे बघा, आता मी ह्या पेस्टमध्ये जवळजवळ 1.5 ग्लास एवढं पाणी ॲड केलं आणि त्यामध्ये मी होममेड गरम मसाला 1.5 चमचा एवढा ॲड केला. तुम्हाला जसा ग्रेव्हीचा थिकनेस हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. नंतर मी भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ह्यामध्ये ॲड केली आणि मग मस्त सगळं एकत्र ग्रेव्हीला झाकण ठेवून मस्त शिजू दिलं, कुक होऊ दिलं. तोपर्यंत मी बनवणार होते लच्छा पराठा. हे बघा, पीठ एकदम छान मऊ झालं आहे. हे भिजवून घेतलेलं पीठ मस्त मऊ झालं आहे. आणि लच्छा पराठा बनवण्यासाठी थोडासा मोठाच आकाराचा गोळा घ्यायचा पिठाचा. आणि बघा, मी त्याला थोडंसं हे कोरडं पीठ लावून छान त्याला मोठी पोळी लाटून घेणार आहे. आणि मस्त अशी छान मोठी पोळी मी लाटत आहे आणि तिच्या कडाही व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि छान पातळ पोळी लाटून घ्यायची. आणि मग ही पोळी रेडी झाली की ह्या पोळीवर मग साजूक तूप टाकायचं, ते छान पूर्ण पोळीवर मस्त पसरवून घ्यायचं. आणि मग त्यावर मी काही लसूण ठेचून घेतलेला होता, तो ठेचलेला लसूण मी त्यावर ॲड केला. आणि पहिल्या पराठ्याला मी तूप जेव्हा ॲप्लाय केलं तेव्हा त्यावर कोरडं गव्हाचं पीठ ॲड करायचं विसरले. तुम्ही करून घ्या, मी विसरली होते. बाकी पराठ्यांना मी पीठ लावलं होतं. हे बघा, नंतर मी बारीक चॉप केलेली कोथिंबीर यावर ॲड केली आणि ते थोडंसं हलकंसं हाताने प्रेस करून घेतलं आणि बघा असा रोल केला मी पराठा. नंतर पिझ्झा कटर किंवा चाकूने असं त्याचे मधोमध 2 सारखे भाग करायचे आणि हे 2 भाग असे एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आणि त्याला मस्त रोल करून घ्यायचं. हे बघा, मी ज्या पद्धतीने करत आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी असे 2 भाग करून त्याला व्यवस्थित रोल करून घ्या. म्हणजे पराठ्याला जे पूड पडतात ना, म्हणजे जे लच्छे पडतात ना, ते एवढे सुंदर दिसतात. असा एक लच्छा बाजूला झालेला असतो. हे बघा, आपला हा लच्छा पराठासाठीचा रोल रेडी आहे. मग त्यावर मी थोडंसं कोरडं पीठ लावलं, गव्हाचं पीठ, आणि मग त्याला छान लाटून घेतलं. पराठ्यांची मज्जा झाली अशी की बरेच दिवस झाले म्हणजे मी घरामध्ये मैद्यापासून कोणतीही गोष्ट बनवलेली नव्हती, पण पराठा बनवण्यासाठी सहज आठवण आली की मैद्याचा बनवूयात का आपण आज पराठा, म्हणून मावशींना मैदा शोधायला सांगितला. तर दोघीही मुली म्हणाल्या, मम्मा मैद्याचा पराठा करण्याऐवजी गव्हाचाच कर ना, कशासाठी मैद्याचा. आणि मग मीही एकदमच जागी झाले, अरे हो, आपण फक्त गव्हाचाही पराठा बनवू शकतो. आणि मग मी मावशींकडून फक्त गव्हाचं पीठ भिजवून घेतलं आणि ह्यामध्ये फक्त मीठ टाकून आपण साधंसं पोळीसाठी जसं पीठ भिजवतो ना तसंच पीठ भिजवायचं. पराठा इतका छान बनतो. त्या पीठ भिजवताना त्याचे काहीही लाड करायचे नाही आहेत. मी त्यात तेल तूप काहीच ॲड केलेलं नव्हतं. साधंसं आपण थोडंसं मीठ टाकून जसं रेग्युलर पोळीसाठी पीठ भिजवतो ना तसंच पीठ भिजवून ठेवलं होतं. आणि हे बघा, आपला एकदम लच्छेदार असा गव्हाच्या पिठाचा, प्लेन गव्हाच्या पिठाचा पराठा रेडी आहे. आणि हा माझा
दुसऱ्या पराठ्यासाठीचा रोलही रेडी आहे। हे बघा किती छान लच्छे पडलेत पराठ्याला। तोपर्यंत आपली ग्रेव्ही छान कुक झाली होती। मग मी सगळे हे जे सीख कबाब आहेत ते ग्रेव्हीमध्ये ॲड केले आणि काही कबाब्स मी स्नॅक्स म्हणून खाण्यासाठीही मुलींना ठेवले होते। आणि हे बघा आपला हा मलाई सीख कबाब कुक होण्यासाठी रेडी आहे। मग त्यानंतर मी त्याला झाकण ठेवून जरा 10 मिनिट पुन्हा व्यवस्थित कुक होऊ दिलं। हे बघा तोपर्यंत मी हे सगळे पराठे असे रेडी करून घेतले आणि प्रत्येक पराठ्याला छान असे पूड पडले होते, छान लच्छे तयार झालेले होते। एकदमच छान बनलेत सगळे पराठे। आणि मग अशा प्रकारे आमचं कुकिंग उरकलं आणि आम्ही थोडीशी साफसफाई करून मस्त खाण्यासाठी रेडी झालो। हे बघा आता हा शेवटचाच पराठा तयार होत होता आणि खूप मोठा असा पिठाचा गोळा घेऊन शेवटचा मी मोठा पराठा बनवला होता। बघा किती छान लच्छेदार बनले आहेत पराठे। आणि आपला हा मलाई सीख कबाबही एकदम रेडी आहे। आणि बघा कसली क्रीमी आणि रिच ग्रेव्ही बनली आहे बघा। आणि मग मी तो घेतला आता प्लेटमध्ये सर्व करून। मी आता मस्त एन्जॉय करणार आहे। मुलींनीही बाहेरच बसून छान जेवण एन्जॉय केलं आणि अशा प्रकारे संडेही खूप छान सेलिब्रेट झाला। मुलींचा खाताने चेहऱ्यावरचा आनंद बघायला पाहिजे। ओ माय गॉड, एवढ्या खुश होत्या ना दोघीही। हे बघा एवढा टेस्टी झाला होता हा मलाई सीख कबाब। आम्ही बाहेरच एन्जॉय केलं। तुम्ही सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। हा मलाई सीख कबाब आणि हे लच्छेदार गव्हाच्याच पिठाचे पराठे। आणि मस्त मस्त खा, छान छान व्यायाम करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मस्त आनंदी, सुखी आणि समाधानी रहा। थँक्यू सो मच। बाय बाय।